गेल्या काही दिवसांमध्ये ओमानच्या आखातात घडलेल्या घटनांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय। अमेरिकन सैन्याने ओमानच्या आखातात 3 व्यावसायिक तेलवाहू जहाजांवरती कारवाई केली। या तिन्ही जहाजांवर भारतीय खलाशी कार्यरत होते। या घटनांमध्ये 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रश्न उपस्थित झाले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी, अमेरिका ही का कारवाई करत आहे, भारत सरकारची भूमिका काय आहे आणि या घटनेमुळे भारतासमोर कोणती आव्हाने निर्माण झाली आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम पल। 8 जून रोजी MT मॅरीवेक्स या तेलवाहू जहाजावर पहिली कारवाई झाली। या जहाजावर 24 भारतीय खलाशी होते। कारवाईनंतर जहाजाला आग लागली, मात्र ओमानच्या सुरक्षा यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य सुरू करत सर्व भारतीय खलाशांना सुरक्षित बाहेर काढलं। यानंतर 10 जून रोजी MT सेक्टोबेलो या दुसऱ्या जहाजावर कारवाई करण्यात आली। या जहाजांवर देखील 24 भारतीय खलाशी होते। या घटनेत 3 भारतीयांचा मृत्यू झाला। मृत्यूमध्ये मुख्य अभियंता पटनाला सुरेश, डेक कॅडेट आदित्य शर्मा आणि फिटर शिवानंद चौरसिया यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। उर्वरित 21 भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली। त्यानंतर 11 जून रोजी MT जलवीर या बटुमेन वाहतूक करणाऱ्या जहाजींवर कारवाई झाली। या जहाजांवर 20 भारतीय खलाशी होते। सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये, सगळे खलाशी सुरक्षित राहिले। आता प्रश्न असा आहे की अमेरिका ही कारवाई का करत आहे? अमेरिकाच्या सेंट्रल कमांडचे असं म्हणणं आहे की ही जहाजे इराणशी संबंधित तेल वाहतूक करत होती किंवा इराणच्या व्यापारात साखळीचा भाग होती। अमेरिकेने इराण विरोधात कठोर निर्बंध लागू केले असून इराणच्या तेल व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अमेरिकेचा दावा आहे की या जहाजांना केवळ अनेक वेळा सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्या सूचनेचे पालन झाले नाही, त्यामुळे कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईमुळे एक मोठा मानवी प्रश्न निर्माण झाला। जर या जहाजांवर भारतीय नागरिक कार्यरत होते तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आणि आंतरराष्ट्रीय संघर्षात सामान्य नागरिकाचा बळी का जातो? भारत सरकारने या घटनेचा निषेध नोंदवलाय। परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना 2 वेळा बोलावून भारताची तीव्र नाराजी व्यक्त केली। भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की व्यापारी जहाजे आणि नागरी सुविधांवर होणारे हल्ले त्वरित थांबवले पाहिजे। केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाने देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले। मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर झाली असून भारतीय खलाशांसाठी विशेष सुरक्षा सूचना देखील जारी करण्यात आलेल्या आहेत। मात्र या घटनेनंतर काही प्रश्न देशभरात उपस्थित झाले। 3 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला। भारताने अधिकृत निषेध नोंदवला, पण अनेक जण विचारत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत अद्याप सार्वजनिकरित्या स्वतंत्र आणि थेट प्रतिक्रिया का दिली नाही? देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अधिक कठोर भूमिका अपेक्षित होती। हा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत। दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केलेली दिसत नाही। भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र देश असताना अमेरिकेकडून अधिक संवेदनशील प्रतिक्रिया अपेक्षित होती का? ही देखील चर्चा सुरू आहे। याहून मोठा प्रश्न म्हणजे भारत-अमेरिका संबंधाचा। आज भारत आणि अमेरिका हे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि जागतिक राजकारणात महत्त्वाचे भागीदार राहिले। मात्र जेव्हा भारतीय नागरिकांचा जीव जातो तेव्हा भारत किती कठोर भूमिका घेऊ शकतो? भारत फक्त निषेध नोंदवून थांबणार आहे का की राष्ट्रीय स्तरावर आणखी ठोस पावले उचलणार आहे? काही लोक सोशल मीडियावरती प्रश्न विचारत आहेत की भारत अमेरिकेला उत्तर देईल का? पण वास्तव हेच आहे की कोणताही जबाबदार देश थेट लष्करी संघर्षाला प्राधान्य देत नाही। भारताची ताकद राजनैतिक दबाव, आंतरराष्ट्रीय कायदे आणि जागतिक समर्थन आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण करण्यात येणार आहे। म्हणून पुढील काही दिवसात भारत सरकार कोणतीही भूमिका घेत अमेरिका या निषेधाला कशी प्रतिक्रिया देते आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणती हमी दिली जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। मित्रांनो, या घटनेकडे केवळ एक सागरी हल्ल्याच्या रूपात पाहता येणार नाही। हा प्रश्न जगभर काम करणाऱ्या लाखो भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेचा आहे। हा प्रश्न भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेचा आहे आणि हा प्रश्न भारताच्या जागतिक प्रतिष्ठेचाही आहे। तुम्हाला काय वाटतं? भारताने अमेरिकाकडे आणखी कठोर भूमिकेने पाहिलं पाहिजे का? भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने आणखी कोणती पावले उचलावी?
तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.